मित्रांनो नमस्कार, कोकण वैभव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी वैभव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय। मित्रांनो मी आता आलेलो आहे राजिवलीच्या धरणावरती। तर मी मित्रांनो माझ्या मावशीच्या गावी आलेलो आत्ता, कुचांबे या गावी, आणि आत्ता मावशी आणि काकांसोबत मी आत्ता आलेलो आहे इथे। तर मित्रांनो लघु पाटबंधारेचा हा जो प्रकल्प आहे हा रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्यात मोठा प्रकल्प आहे। गड नदीवरती हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे। गड नदी प्रकल्प म्हणून ओळखलं जातं आणि राजिवली या गावी हे धरण आहे, तर राजिवलीचं धरण म्हणून या नावाने ओळखलं जातं। समोर जे चालत आहेत ते आहेत काका, मावशीचे मिस्टर, आणि मावशी चालत आहे। तर मित्रांनो आत्ता आम्ही आलेलो आहे धरणाचा जो पाण्याचा विसर्ग सोडलेला आहे त्या ठिकाणी आलेला आहे। या साईडला मित्रांनो बघताय तुम्ही पाण्याचा साठा किती मोठ्या प्रमाणात दिसतोय तो। सुरक्षिततेच्या दृष्टीने मित्रांनो या ठिकाणी एकूण 5 ते 6 ठिकाणी कॅमेरे लावण्यात आलेले आहेत। पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळा सीझन सुरू आहे, तर बघताय तुम्ही धरणाचा पाणीसाठा खूप मोठ्या प्रमाणात आहे। आजूबाजूला जे डोंगर आहेत हे डोंगर खूप हिरवेगार झालेले आहेत, मस्त डोंगरावरती खूप धुकं आलेलं आहे। या धरणाच्या बाजूला मित्रांनो राजिवली, पाचांबे, कुचांबे, कुटगिरी आणि कुंभारखाणी अशी गावं आहेत। संगमेश्वर तालुक्यातलाच तसाच रत्नागिरी जिल्ह्यातला सुद्धा हा मोठा प्रकल्प आहे। पाऊस आलेला आहे आणि बघताय तुम्ही वातावरण किती सुंदर वाटतंय ते। धरणाचं पूर्ण निळशार पाणी, आणि धरणाला मित्रांनो एकूण 3 दरवाजे आहेत। तिन्ही दरवाजे आता सध्या ओपन आहेत। मित्रांनो राजिवली धरण तुम्ही आता बघितलात, कुचांबे, पाचांबे या गावांच्या जवळच आहे हे राजिवली धरण। तर धरणाचा व्हिडिओ मी आता तुम्हाला दाखवलेला आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।